राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगड जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहेत। त्या रोह्यामध्ये असणार आहेत। रोह्यामध्ये रोहा नगरपालिकेच्या एरियामध्ये साधारणतः 16.5 कोटी रुपयांचा विकास कामांचं भूमिपूजन सुनेत्रा पवारांच्या हस्ते होणार आहे। या निमित्ताने त्यांचा दौरा आहे। आम्ही एक वेगळी परिस्थिती पाहिली तर अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेत्राताईंचा पहिला दौरा आहे, त्यामुळे विशेष महत्त्व या दौऱ्याला लागलेलं आहे। आणि या पार्श्वभूमीवरती संपूर्ण रोहा शहर असेल किंवा रोहा परिसरामध्ये ठिकठिकाणी कमानी असतील, स्वागताचे बॅनर उभारण्यात आलेले आहेत। आपण जर काही यामध्ये वेगळी घटना पाहिली तर अजितदादांच्या मृत्यूनंतर तटकरे कुटुंबाला एक वेगळ्या प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं आणि कुठेतरी तटकरे कुटुंब राष्ट्रवादीतना किंवा पवार कुटुंब असं लांब जातं का अशी परिस्थिती रायगड जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रात तयार झाली होती। यानंतर सुनेत्रा पवारांचा रायगड दौरा हा पूर्णपणे तटकरे कुटुंबासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगड जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहेत। त्या रोह्यामध्ये असणार आहेत। रोह्यामध्ये रोहा नगरपालिकेच्या एरियामध्ये साधारणतः 16.5 कोटी रुपयांचा विकास कामांचं भूमिपूजन सुनेत्रा पवारांच्या हस्ते होणार आहे। या निमित्ताने त्यांचा दौरा आहे। आम्ही एक वेगळी परिस्थिती पाहिली तर अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेत्राताईंचा पहिला दौरा आहे, त्यामुळे विशेष महत्त्व या दौऱ्याला लागलेलं आहे। आणि या पार्श्वभूमीवरती संपूर्ण रोहा शहर असेल किंवा रोहा परिसरामध्ये ठिकठिकाणी कमानी असतील, स्वागताचे बॅनर उभारण्यात आलेले आहेत। आपण जर काही यामध्ये वेगळी घटना पाहिली तर अजितदादांच्या मृत्यूनंतर तटकरे कुटुंबाला एक वेगळ्या प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं आणि कुठेतरी तटकरे कुटुंब राष्ट्रवादीतना किंवा पवार कुटुंब असं लांब जातं का अशी परिस्थिती रायगड जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रात तयार झाली होती। यानंतर सुनेत्रा पवारांचा रायगड दौरा हा पूर्णपणे तटकरे कुटुंबासाठी महत्त्वाचा ठरणार आहे।